हॅलो स्टुडंट्स, आज आपण फळ्यावर बोर्डवर लिहिलेले आहेत त्या इम्पॉर्टंट टर्म्स घेणार आहे. इन ॲडिशन जादा घेऊ, हे होऊ दे एक्सप्लेन होऊन, मग जादा घेऊया. आता पहिली टर्म आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याचे इतर इंग्लिश अर्थ सांगतो. एक्सपेन्सेस ड्यू, इने अजून ऑरचे शब्द आहेत. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पे, अनपेड एक्सपेन्सेस, ॲक्रुड एक्सपेन्सेस, एवढे त्याचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ आहे. उदाहरण काय द्यायचं? समजा एखाद्या कामगाराला 2 महिने पगार दिला नसेल तर त्याला आउटस्टँडिंग सॅलरी म्हणतात. तुम्ही एका महिन्याचं लाईट बिल भरलं नसेल, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल म्हणतात. म्हणजे जो खर्च द्यायचा राहिलाय, जो त्या करंट इयर मधला आहे पण दिलेला नाहीये, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, एकदम सोपी भाषा आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंगचा अर्थ अद्याप, पण इथंही आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे अजून खर्च द्यायचा आहे, तो त्या करंट इयरचा आहे पण दिलेला नाहीये, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. बरेच इंग्लिश पर्यायी शब्द आहेत. ॲक्रुड एक्सपेन्सेस, अनपेड एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, एक्सपेन्सेस येट टू बी पेड, स्टील टू बी पेड, एवढी व्हरायटी आहे त्याला. पण मराठीत अजून खर्च द्यायचा आहे, अद्याप खर्च द्यायचा आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मी इथं उदाहरण लिहिलं नाही तुमच्या एक्झाम्पल मध्ये, तुम्ही जरा एक्झाम्पल लिहून घ्या. आउटस्टँडिंग, तिथं डेफिनेशनच्या तिथं लिहून घ्या. आउटस्टँडिंग सॅलरी, नंतर आउटस्टँडिंग, उदाहरण टाकायला पाहिजे होतं, नाही घेतलं मी. आउटस्टँडिंग वेजेस, मजुरी, काहीही चालतंय. आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल, असं काही चालतंय, कुठलाही खर्च. ठीक आहे, हे एक्झाम्पल तिथं वाढवून घ्या, 2च घ्या. आता आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? बरोबर त्याच्या उलट, इन्कम ड्यू बट नॉट पेड, बट नॉट रिसिव्ड, इन्कम स्टील टू बी रिसिव्ड. अजून इन्कम आपलं येणं आहे, करंट इयरचं आहे परंतु मिळालेलं नाहीये. हे कोणाला उद्देशून होणार? कमिशनला, इंटरेस्टला, डिस्काउंटला. इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसिव्ड, डिस्काउंट ड्यू बट नॉट रिसिव्ड, कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड, इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट. रेंटला पण येऊ शकतं. समजा कसं काय, इकडं रेंट बोलला आणि इकडं कसं काय आलं? आपली एखादी जागा भाड्याने दिली असेल, आपली जागा जर भाड्याने दिली असेल तर भाडं येणार की नाही आपल्याला, मग त्याला आउटस्टँडिंग रेंट म्हणतात. आउटस्टँडिंग रेंट. आपण जर भाडं द्यायचं राहिलं असेल तर आउटस्टँडिंग रेंट. आता इथं काय येणार? हे पण आउटस्टँडिंग रेंट. म्हणजे आपली जागा जर, एका बाजूने बोलू, कन्फ्युज होईल, आपली जागा जर भाड्याने दिली असेल कोणाला तरी आणि त्याच्याकडनं कार्यक्रम करून गेले आणि भाडं उद्या देतो म्हटले, मग त्याला म्हणतात आउटस्टँडिंग रेंट. म्हणजे रेंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. ह्याला दुसरी भाषा आउटस्टँडिंग इन्कम. असं इन्कम की जे येणं आहे. उदाहरण देता येतंय, तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलेत आणि त्याच्यावरचं व्याज तुमच्या खात्याला जमा व्हायचं आहे. होणार नाही एक दिवस. बँक म्हणते का 3 महिने, नाही ह्या 3 महिन्याचं व्याज काय मी देणार नाही, पुढे बघू. असं नसतंय, ते व्याज मिळणार तुम्हाला. मग त्याला म्हणतात इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसिव्ड. बँकेने आपल्या खात्याला जमा करायचं आहे. तुम्ही कोणाकडे तरी सेल्समनचं काम करताय, तुम्हाला त्याच्यावर कमिशन मिळतंय, त्या मालकाकडनं, त्या कंपनीकडनं तुम्हाला कमिशन मिळायचं आहे. मग कंपनीचा मालक म्हणला थांबा जरा 15 दिवसांनी तुम्हाला कमिशन देतो. मग काय झालं? कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड. अर्थ कळाला? मग ऍडजस्टमेंट हे लिहून घ्या, अर्थ लिहून, शब्द लिहून घ्या. आउटस्टँडिंग इंटरेस्ट, दुसरा आउटस्टँडिंग, हे शॉर्टकट लिहिलंय मी, स्पेलिंग पूर्ण टाका. आउटस्टँडिंग कमिशन एक्सेट्रा. इथंही एक्सेट्रा. अजून भरपूर आहेत, किती लिहून द्यायचं ते. बरं, एकदा लास्ट दोन्ही मिळून सांगतो, दोन्ही वेगवेगळे सांगतो बघा. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड आणि इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. नीट पुन्हा पुन्हा ऐका आणि याचे पर्यायी शब्द मगाशी खूप सांगितले, तुम्ही ऑब्लिक करून लिहू शकता किंवा ऐका. पुढं बऱ्याच वेळा मला बोलायचं आहे, अजून 12वीला फायनल अकाउंटला वगैरे FYला बोलायचं आहे, काही गरज नाही एवढं. आता फक्त मराठी अर्थ आणि अंडरस्टँडिंग नीट होते की नाही बघा. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. इथं अद्याप खर्च देणं आहे, इथं अद्याप इन्कम येणं आहे, उत्पन्न येणं आहे. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. ओके, थांबतो इथं. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? आता इन्शुरन्स सारखे आणि ऍडव्हर्टाईज सारखे खर्च एखाद्या वेळेस आगाऊ केले जातात. आता जाहिरातीचा खर्च, एखादा तुम्ही कंपनीकडे गेलात, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात बघा,
त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारला तुमचा एका वर्षाचा जाहिरातीचा खर्च किती, आम्हाला ऍडव्हर्टाईज करायचे, आमच्या व्यवसायाची बिझनेसची ऍडव्हर्टाईज करायचे, मग एका वर्षाचा खर्च 10,000. मग तुम्ही मग त्यांनी प्रश्न टाकला, बघा असं करा, तुम्हाला स्वस्त पाहिजे असेल तर एकदम 5 वर्षाची ऍडव्हर्टाईज द्या, 5 वर्षाची एकदम पैसे भरा, तुम्हाला जाहिरात स्वस्त पडते. मग 5 वर्षाची एकदम 40,000, एका वर्षाला 10,000, 5 वर्षाची म्हटलं की 40,000, म्हणजे स्वस्त झालं ना. असंच असतंय, एकदम तुम्ही मोठ्या प्रमाणात जास्त टर्मची ऍडव्हर्टाईज करायला गेलात की त्याचा खर्च कमी येतो. मग तुम्ही काय करणार, एकदम 40,000 देऊन टाकणार, पण त्या ऍडव्हर्टाईजचा बेनिफिट तुम्हाला किती वर्षे मिळणार, 4-5 वर्षे मिळणार. त्या वर्षासाठी एकदम तुम्ही ऍडव्हर्टाईज देऊन टाकली, मग त्याने रेट कमी केला. म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस याचा अर्थ काय, आगाऊ केलेला खर्च. इन्शुरन्सचं पण असंच असतंय. आपलं अकाउंटिंग इयर संपतंय 31 मार्चला, 31 मार्च, आणि तुमची इन्शुरन्सची तारीख आहे 1 जून. बघा नीट आहे का, अकाउंटिंग इयर एंड आहे 31 मार्च आणि इन्शुरन्सचं तारीख, हप्ता भरायची तारीख किती आहे, 1 जून. मग काय झालं, तुम्ही आता काय केलात, आणि तुम्हाला माहित आहे इन्शुरन्सचा प्रीमियम जो हप्ता असतो तो वर्षाचा वार्षिक असतो, इयरली असतो, महिन्याला नसतो, इयरली एकदाच भरायचा असतो. मग इयरली एकदाच हप्ता भरला समजा तुम्ही, तर इयरली हप्ता भरल्यावर इथं तुझं वर्ष संपतंय, पण पुढे किती महिन्यांनी इन्शुरन्सची तारीख येते, एप्रिल, मे, जून. म्हणजे इथं किती महिने प्रीपेड झालं, आगाऊ केलेला खर्च किती महिन्याचा, 3 मंथ्स. कसं काय ओळखलं, हे इयर एंडिंग, हे इन्शुरन्सची तारीख, आपण इन्शुरन्स किती तारखेपर्यंतचा भरलाय, 1 जून पर्यंतचा. मग आपलं इयर एंडिंग कधी झालंय, 31 मार्चला. मग पुढे किती महिन्याचा जादा भरला गेलाय, नाही भरावा लागतोच. तुम्ही म्हणणार नाही भरत, आम्ही 9 महिन्याचं भरतो, चालत नाही. इयरली प्रीमियम असतो, कोणाला इन्शुरन्सच्या माणसाला विचारा. इन्शुरन्सचा प्रीमियम म्हणजे हप्ता इयरली असतो. मग त्यामुळे तुम्ही किती महिने प्रीपेड झालं, एप्रिल, मे, जून, 3 महिने प्रीपेड झालं. म्हणजे आगाऊ खर्च केला, करंट अकाउंट मध्ये आगाऊ खर्च केला. ह्याला अजून एक शब्द आहे प्रीपेड एक्सपेन्सेसला, अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस. अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, तो सोपा आहे. अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस हे पर्यायी शब्द, ह्याचे पर्यायी शब्द मराठी लिहून घ्या, आगाऊ केलेला खर्च. आणि एक्झाम्पल्स लिहून घ्या, शक्यतो कोणाला येतात हे, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, दुसरं प्रीपेड इन्शुरन्स, विमा. बस एक्झाम्पल्स दिले. आता ड्रॉवर, आता या संबंधीचे सगळे व्यवहार मी एकदम घेणार आहे. हे चेकच्या संबंधीचे व्यवहार आहेत. जी व्यक्ती, जो अकाउंट होल्डर एखाद्याला पैसे देण्यासाठी चेक लिहितो, मी आपल्या भाषेत सांगतो, जे प्रॅक्टिकली आपण करतो ते त्या पद्धतीने सांगतो, नंतर व्याख्या बघू. आता इथं जो अकाउंट होल्डर एखाद्याला पेमेंट करण्यासाठी चेक लिहितो, त्याच्यावर चेकवर सगळी तारीख, त्या पार्टीचं नाव, नंतर क्रॉस चेक, तिरक्या रेषा मारणे, इन वर्ड्स, इन फिगर्स, अमाऊंट, स्वतःची सही, हे सगळं करतो, त्याला ड्रॉवर. चेक लिहिणारी व्यक्ती, चेकवर लिहिणारी व्यक्ती ड्रॉवर, चेक काढणारी व्यक्ती, आणि एक भाषा सांगू, चेक इश्यू करणारी व्यक्ती. इश्यू शब्द परवा वापरलाय, वाचा. दी पर्सन हू ड्रॉज ए चेक इज कॉल्ड ड्रॉवर. जी व्यक्ती चेक काढते, लिहिते, त्याला ड्रॉवर असे म्हणतात. ड्रॉवर म्हणजे चेक लिहिणारी व्यक्ती, की ज्याला पेमेंट करायचं आहे. आता मी चेक लिहिला म्हणजे मी ड्रॉवर, आणि त्यामध्ये तुमचं नाव घातलं तर तुम्ही ड्रॉवी झाला. हा, ड्रॉवी झाला. आता ड्रॉवी, दी पर्सन ऑन होम दी चेक इज ड्रॉन इज कॉल्ड ड्रॉवी. हा, ड्रॉवी म्हणजे बँक होती. मी कोणावर परवा चेकचं व्याख्या सांगितली बघा. ड्रॉवी म्हणजे कोण, ड्रॉवरनी कोणाला आदेश दिलेला आहे की अमुक माणसाला पैसे द्या, सर्टन पर्सनला पैसे द्या. मग ड्रॉवी म्हणजे काय, ज्याच्यावर चेक काढलाय. ड्रॉवरनी ड्रॉवीवर चेक काढलेला असतो. म्हणजे अकाउंट होल्डरनी, शब्द ठेवा बाजूला, अकाउंट होल्डरनी बँकेवर चेक काढलेला असतो, त्याला काय आदेश दिलेला असतो, अनकंडिशनल ऑर्डर. चेकची व्याख्या बघा मागच्या लेक्चरची. अनकंडिशनल ऑर्डर, विना अट आदेश दिलेला असतो की मी ज्याचं नाव ह्या चेकमध्ये घातलेलं आहे त्याला पैसे द्या, म्हणजे पेई. तो पेई आहे लिहिलेला आहे. परत तिन्ही माणसं एकदम सांगतो बघा. ड्रॉवर म्हणजे चेक लिहिणारी व्यक्ती, ड्रॉवी म्हणजे बँक, आणि पेई म्हणजे
बँकेला आदेश दिलेला असतो की त्या चेकमध्ये ज्याचं नाव घातलंय त्याला पैसे द्या, पेई. आता वाचा व्याख्या सगळ्या. दी पर्सन कंसात बँक ऑन होम द चेक इज ड्रॉन इज कॉल्ड ड्रॉवी. बँकेवर चेक काढलेला असतो, देतो आपण हातात त्या माणसाच्या, पण बँकेला आदेश दिलेला असतो की ह्या चेक घेऊन येणाऱ्या माणसाला पैसे देऊन टाका किंवा त्याच्या खात्यात जमा करा, काय नियम असतील ते असतील. पेई बघा, दी पर्सन टू होम दी अमाऊंट ऑफ चेक इज पेएबल इज कॉल्ड पेई. त्या चेकचे पैसे कोणाला द्यायला सांगितलेलं असतंय? मी एकदा सगळी भाषा वापरू. ड्रॉवरनी ड्रॉवीला म्हणजे बँकेला आदेश दिलेला असतो की त्या चेकमध्ये ज्याचं नाव घातलंय म्हणजे पेईचे त्याला पैसे द्या. हे तिन्ही व्यक्तींचा संबंध आला, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. ड्रॉवर म्हणजे आपण, ड्रॉवी म्हणजे बँक, ज्या बँकेचं चेकबुक आहे ते बँक, आणि पेई म्हणजे ड्रॉवरनी ड्रॉवीला आदेश दिलेला असतो की अमुक माणसाला सर्टन पर्सनला सर्टन अमाऊंट पेड करा. आहे का भाषा? दी पर्सन टू हुम दी अमाऊंट ऑफ चेक इज पेएबल इज कॉल्ड पेई. त्या ठराविक व्यक्तीला पैसे द्या, पेएबल देणं असणे. झालं, तिन्ही सगळं लक्षात आलं. परत एकदा लास्ट पटपट सांगतो बघा मराठी अर्थ. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ह्या वर्षाचा खर्च आहे पण दिलेला नाहीये. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. आउटस्टँडिंग इन्कम, चालू वर्षाचं इन्कम आहे पण मिळालेलं नाहीये. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. प्रीपेड एक्सपेन्सेस, सोपी भाषा मराठीत इंग्लिश मधली, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. आता कोणीतरी मॅचेस भरवले असतील आणि त्याची ऍडव्हर्टाईज गोळा करत असतील, आणि मॅचेस आहेत 1 महिन्यानी, आणि ऍडव्हर्टाईज आत्ता गोळा केली आहे, आत्तापासूनच पैसे घेऊन टाकले ऍडव्हान्स, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. इन्शुरन्सची तारीख पुढच्या वर्षात संपतीये आणि आत्ताच प्रीमियम भरून टाकलाय, प्रीपेड इन्शुरन्स असा अर्थ निघतो. ड्रॉवर म्हणजे काय? चेक लिहिणारी व्यक्ती, अकाउंट होल्डर. ड्रॉवी म्हणजे काय? ड्रॉवरनी कोणावर आदेश काढलाय? बँकेवर, आणि त्यांना काय आदेश दिलाय की मी त्या चेकमध्ये ज्याचं नाव टाकलंय त्याला पेमेंट करा, पेई. ज्याला त्या चेकचे पैसे मिळतात ती पेई व्यक्ती. एकंदरीत एवढं सगळं झालं. आता मी हे 2 घेतो, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड, आणि नंतर सगळे व्यवहार मधले 2 पॉइंट स्किप करतो, नंतर शिकवतो, आणि सगळे चेकचे संबंधीचे व्यवहार लेक्चरला घेतो. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? कॅरेज इनवर्डला दुसरा शब्द कॅरेज ऑन परचेसेस. कॅरेजचा अर्थ वाहतूक खर्च. ज्या वेळेला आपण गुड्स परचेस करतो त्यावेळेला येणारा ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस. ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस इज कॉल्ड कॅरेज इनवर्ड. मग बघा, द ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड फॉर ब्रिंगिंग द गुड्स परचेस्ड. आपण खरेदी केलेल्या वस्तू आणण्यासाठी झालेला ट्रान्सपोर्टचा एक्सपेन्सेस. आपण परचेस केलेल्या गुड्स आणण्यासाठी, आता आपल्या दुकानात आणायला नको का, आणण्यासाठी झालेला ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, इट इज कॉल्ड कॅरेज इनवर्ड. एवढाच शब्द आहे. आणि कॅरेज आउटवर्ड बरोबर उलटा. कॅरेज आउटवर्ड, आपण विकलेल्या वस्तू ट्रान्सपोर्टनी पाठवण्यासाठी झालेला खर्च. वाचा, कॅरेज ऑन सेल्स किंवा कॅरेज आउटवर्ड, द ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड टू सेंड द गुड्स सोल्ड. सेंड द गुड्स सोल्ड म्हणजे आम्ही विकलेल्या वस्तू पाठवण्यासाठी झालेला ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस. ट्रक भाडं, रेल्वे, कशाने पाठवत असाल ते पाठवा, टेम्पो कशाने पाठवा. म्हणजे कॅरेज इनवर्ड म्हणजे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स. फिनिश. ह्याला काय एक्झाम्पल नसतं. लक्षात आलं? कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड खूप महत्वाचं आहे. हे शब्द खूप येतात पुढं. जसं अकाउंटन्सीमध्ये पुढे जाल तसं हे कॅरेज शब्द कायम येतात. कॅरेज म्हणजे काय नाही, वाहतुकीचा खर्च. फक्त पुढे इन आहे का आउट आहे तेवढं बघायला लागते. म्हणजे परचेसच्या वेळचा एक्सपेन्सेस आहे की सेल्सच्या वेळचा एक्सपेन्सेस आहे हे तुम्हाला बघावं लागतं. ओके, आता काय करूया, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट मी जरा थोडंसं स्किप करतो, घेतो नंतर पण स्किप करतो. त्याच्यानंतर पुढचे जरा घेतो, कारण का बरं, हे ह्याच्या संबंधित आहेत, या ड्रॉवर ड्रॉवीच्या संबंधित आहेत. ते तुम्हाला समजायला बरं पडेल आणि एक्सप्लेन करायला मलाही बरं पडेल, समजेल तुम्हाला लवकर. आता कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि तुम्ही दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात ते प्रोसेसिंग करतं. असे त्याचं कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, डेफिनेशन आहे. कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज युज्ड फॉर प्रोसेसिंग डाटा ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे डाटा म्हणजे तुमच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन, तुम्ही काय डाटा देता ते
डाटाचं गिवन इन्फॉर्मेशन ते त्याचं प्रोसेसिंग करतं, त्याची प्रक्रिया करतं. आता तुम्ही कॉम्प्युटरमध्ये एखादं बिझनेस ट्रान्झॅक्शन दिलं, जर्नल एंट्री कॉम्प्युटरला दिली, जर्नल एंट्री म्हणून पुढं भाग आहे, जर्नल एंट्री दिली की त्याचे जे बाकीचे पोस्टिंग आहेत ते सगळं कॉम्प्युटर ऑटोमॅटिक करतं, तुम्ही मॅन्युअली करावं लागतच नाही, ऑटोमॅटिक आतनं प्रोसेसिंग होऊन जातं आणि फायनल रिझल्ट निघतो त्याचा. बरं, कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज युज्ड फॉर प्रोसेसिंग डाटा ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन. म्हणजे कॉम्प्युटर स्वतः काम करत नाही, आपण जी सूचना देतो त्याप्रमाणे तो डाटाची प्रोसेसिंग करतो, प्रक्रिया करतो. डाटा म्हणजे आमचे बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुम्ही सायन्सचे असाल तर सायंटिफिक डाटा, आपला अकाउंटिंग डाटा असा अर्थ आहे त्याचा. बर, हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. आता आपले परत एक सुरू झाले बघा, ऑनरिंग ऑफ चेक, डिसऑनर्ड ऑफ चेक, एन्डॉर्समेंट, एन्डॉर्सर आणि एन्डॉर्सी, हे सगळे बँकेच्या संबंधित व्यवहार आहेत म्हणून मी घेतले. ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई झालं ना तसं. आता ऑनरिंग ऑफ चेक म्हणजे काय? ऑनरिंग ऑफ चेक म्हणजे बँकेत चेक दाखल केल्यावर समजा आपल्याला कोणाकडनं तरी चेक मिळालाय, चेक रिसिव्ड झालाय आणि आपण तो चेक बँकेत प्रेझेंट केला, असंच म्हणतात, दाखल केला म्हणतात, प्रेझेंट केला. प्रेझेंट केल्यावर बँकेने त्याची चौकशी केली. आता कोणाची चौकशी करणार? ज्यानं आपल्याला चेक दिला त्याची चौकशी करणार. चौकशी केल्यावर त्याच्या खात्यात पैसे कमी आहेत, चेकवर खाडाखोड आहे, तशी 10-12 कारणं आहेत चेकचे पैसे न देण्याचं. बर, न देण्याचं नको, आधी देण्याचं बघू. आणि त्या आपल्याला एकाकडनं चेक मिळाला, आपण तो चेक रिसिव्ड झाला, आपण तो चेक बँकेत प्रेझेंट केला, बँकेने त्या चेकचे पैसे आपल्या खात्यात जमा केले. ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ऑनरिंग ऑफ चेक. चेकचे पैसे आपल्याला मिळणं किंवा आपल्या चेकचे पैसे दुसऱ्या पार्टीला देणं, ह्याला म्हणतात ऑनरिंग ऑफ चेक. भाषा बघा, थेरी बघा. वेन दी बँक पेज दी अमाऊंट ऑफ चेक टू पेई, जेव्हा बँक चेकची रक्कम पेईला देते, बँक म्हणजे ड्रॉवी पेईला देते, त्याला काय म्हणतात? दी चेक इज सेड टू बी ऑनर्ड. ऑनर्ड म्हणजे अगदी ऑनर टू ऑनर म्हणजे मान राखणे, त्या चेकचा मान राखला. मान राखला कधी म्हणतात? ज्या वेळेला बँक त्या चेकचे पैसे चेकमध्ये नाव असलेल्या व्यक्तीला देते. जर 20,000च्या आतली रक्कम असेल तर कॅशमध्ये देईल आणि 20,000 पेक्षा मोठी रक्कम असेल तर खात्यावर जमा होतील, त्या व्यक्तीच्या पेईच्या खात्यावर जमा होतील आणि त्यानं मग ते विड्रॉ करायचे. एटीएम न विड्रॉ कर, नाही तर कसंही विड्रॉ कर. इव्हन तू ते एकदा खात्यात जमा केल्यावर ट्रान्सफर पण करू शकता, RTGS वगैरे ट्रान्सफर पण करू शकता. काही करा तुम्ही, पेटीएम वापरा, गुगल पे वापरा, काही पण करा, पण तुझ्या खात्यात आधी जमा होते त्याच्यानंतर. ओके, ऑनरिंग ऑफ चेक कळालं. बरोबर, त्याच्या उलट डिसऑनर ऑफ चेक. डिसऑनर ऑफ चेक म्हणजे बँकेने त्या चेकचे पैसे पेईला, पेई म्हणजे कोण? त्या चेकमध्ये ज्याचं नाव आहे तो, पेईला देण्याचं नाकारलं, रिफ्युजेस टू पे दी मनी ऑफ द चेक. बघा, इफ द बँक रिफ्युजेस टू पे द अमाऊंट ऑफ चेक टू पे, चेकचे पैसे पेईला देण्याचं नाकारलं, द चेक इज सेड टू बी डिसऑनर्ड. चेकचा अपमान झाला. कधी होतो? खूप कारण आहेत. चेक चुरगळला असेल, खाडाखोड झाली असेल, स्पेलिंग चुकलं असेल, नंतर तारीख चुकली असेल, त्याच्यानंतर अनेक एक गोष्ट, चेकला 3 महिन्याची व्हॅलिडिटी असती. 1 जानेवारीला चेक काढला तर तो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 31 मार्च पर्यंत तो बँकेत जायला पाहिजे. 31 मार्च पर्यंत बँकेत जायला पाहिजे. तुम्ही 2 एप्रिलला बँकेत टाकलाय, 3 महिने झाले की 1 जानेवारीचा चेक 31 मार्चच्या आत बँकेत जाऊन तो प्रेझेंट होऊन पैसे निघायला पाहिजे. तुम्ही 1 एप्रिलला टाकलाय, 2 एप्रिलला टाकलाय, 3 महिने व्हॅलिडिटी संपली की त्याची मुदत. आपल्या मोबाईलच्या डाटाला जशी मुदत असते तशी संपली की ती. त्याची बरीच 10-11 कारणं आहेत. त्या बँकेत त्या माणसाच्या खात्यात पैसेच नसतील. त्या माणसाच्या, तुम्हाला चेक देऊन ठेवलाय आणि त्याच्या खात्यात प्रेझेंट हेच नाहीये, अमाऊंटच, बॅलन्सच नाहीये, चेक डिसऑनर होणार. अशी बरीच कारणं आहेत. हा, त्याला चेक बाउन्स झाला म्हणतात. चेक देऊन जर चेकचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर त्याला चेक बाउन्स झाला म्हणतात. त्याच्यासाठी आता कायदा कडक आहे. हा, डिसऑनर ऑफ चेक कळालं. बँकेने त्या चेकचे पैसे पेईला देण्याचं रिफ्यूज केलं, नाकारलं, तर त्याला बँक चेक डिसऑनर झाला असं म्हणतात. आता एन्डॉर्समेंट ऑफ चेक, आता त्याचं उदाहरण फळ्यावर घेऊनच दाखवतो. एक्स आहे, वाय. लक्ष द्या, आपल्याला वाय कडनं चेक मिळाला, इथं चेक रिसिव्ह लिहितो. आपल्याला वाय कडनं चेक मिळाला, आपण इथं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वाय कडनं चेक मिळाला आणि आपण कोणास तरी पेमेंट करायचंय, आपल्याला कोणास तरी पैसे द्यायचे आणि हा चेक आलाय 10,000चा.
10,000चा चेक मिळालाय. आपण काय केलं, आपल्याला कोणाला तरी पेमेंट करायचंय. मग पेमेंट करत असताना आपल्याकडे आता तेवढी कॅश नाहीये. मग आपण काय करायचं, आपल्याला झेडला पेमेंट करायचं, मिस्टर झेडला. मग आपण इथं आहे एक्स झेडला काय म्हणतो, माझ्याकडे एक वायचा 10,000चा चेक आलाय, तो मी तुला देऊन टाकतो. त्या चेकच्या बॅक साईडला सही करायची आपण. चेक ह्याचा आहे, चेक वायचा आहे, तो आपल्याला मिळालाय. त्या चेकच्या बॅक साईडला आपण सही करायची, एक्स म्हणजे आपण, आणि तो चेक झेडला देऊन टाकायचा. पण झेडला आधी विचारायचं, वायच्या या व्यक्तीचा माझ्याकडे चेक आहे, तो चेक मी तुला दिला तर चालेल का, घेशील का. मग हा चेक काय करायचा, इकडे देऊन टाकायचा 10,000. चेक आहे ह्याचा 10,000, चेक आहे वायचा, मिळाला आपल्याला, आपण तो झेडला दिला. ही जी प्रोसेस आहे ना इथली, त्याला म्हणतात एन्डॉर्समेंट ऑफ चेक. आपल्याला रिसिव्ह झालेला चेक आपण तिसऱ्या व्यक्तीला द्यायचा, पण ती घ्यायला तयार असेल तर. हो, ती काही वेळा घेऊ शकते, कारण का बरं, झेडच्या ओळखीचं वाय पण असेल. हा वायचा ना, हा माहिती आहे मला, ती व्यक्ती ओळखीची आहे माझ्या, द्या चेक, चालेल. मग झेड तो चेक बँकेत जमा करते आणि पैसे घेते, असा अर्थ आहे एन्डॉर्समेंट ऑफ चेक. आपण चेक एन्डॉर्स करू शकतो, हस्तांतर करणे किती वेळाही करू शकतो, किती वेळाही करू शकतो. घेणारा तयार असेल तर किती वेळा घेऊ शकतो. फक्त किती महिन्याच्या आत करायचं एन्डॉर्समेंटची कामं, 3 महिन्यात, पण त्याची व्हॅलिडिटी 3 महिने असते चेकची. चेकवर लिहिलेलं असते, चेकबुक बघा, एखादा चेक बघा किती तारखेपर्यंत, व्हॅलिडिटी 3 मंथ्स. हा, ऑन ऑर बिफोर 3 मंथ्स. हा, असं एन्डॉर्समेंट म्हणतात. आता एन्डॉर्समेंट म्हणजे काय, आपल्याला रिसिव्ह झालेला चेक दुसऱ्याला देणे. व्याख्या बघा, दी पर्सन हू एन्डॉर्सेस दी चेक इज कॉल्ड ॲज एन्डॉर्सर. एन्डॉर्सरचा अर्थ ट्रान्सफर दी चेक. आपल्या साध्या भाषेत ट्रान्सफर दी चेक, जो रिसिव्ह झालेला चेक आहे तो दुसऱ्याला ट्रान्सफर करायचा, वर्ग करणे, अगदी साध्या भाषेत बस. ट्रान्सफर दी चेक. ट्रान्सफर एन्डॉर्समेंट मीन्स ट्रान्सफर दी चेक टू सम अदर पर्सन इज कॉल्ड एन्डॉर्समेंट. चालतंय, भाषा तीच की, अर्थ तोच निघतोय, ट्रान्सफर. ओके, आता आपल्याला एन्डॉर्सर आणि एन्डॉर्सी काढायचं. जो माणूस चेक एन्डॉर्स करतो, हा 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 एक्स, आपण एन्डॉर्सर, आणि ज्याला करतो तो एन्डॉर्सी. कळालं भाषा. आपल्याला चेक मिळालाय, एक्स हा आता ह्या कंडिशन मध्ये कोण झाला, या केसमध्ये एन्डॉर्सर झाला, कारण त्याने ट्रान्सफर केला चेक. आणि घेणारा माणूस एन्डॉर्सी. व्याख्या वाचा लगेच. दी पर्सन हू एन्डॉर्सिंग दी चेक इज कॉल्ड एन्डॉर्सर. जी व्यक्ती चेक ट्रान्सफर करते ती व्यक्ती एन्डॉर्सर, आणि ज्या व्यक्तीला चेक ट्रान्सफर केला जातो ती व्यक्ती एन्डॉर्सी. वाचा. दी पर्सन टू हुम दी चेक इज एन्डॉर्स्ड. ज्या व्यक्तीला चेक एन्डॉर्स केला जातो ती व्यक्ती एन्डॉर्सी. थोडक्यात एन्डॉर्सर म्हणजे चेक ट्रान्सफर करणारी व्यक्ती, एन्डॉर्सी म्हणजे जिला चेक ट्रान्सफर केला जातो ती तिसरी व्यक्ती. 1 2 3 लक्षात आलं. याप्रमाणे आज एन्डॉर्सी पर्यंत झालं. कॉन्ट्रा एंट्री पण घेऊन टाकतो. कॉन्ट्रा एंट्री घेता सगळं येतं हो, पण एका दिवशी किती घ्यायचे, 10 8 घेत जाऊया. तुम्हालाही लोड नको, कारण मलाही बाकीचे बॅचेस असतात व्हिडिओवरला. आणि संपत आले, 1 पान राहिला. आता ते 1 पान राहिलं आणि डेबिट नोट क्रेडिट नोट राहिली. त्याच्यानंतर मात्र रूल्स तयार होतात आणि आपण एक्झाम्पल्स घ्यायला सुरू करू शकतो 1-2-3 लेक्चर नंतर. हा, आवरायचा प्रयत्न करतो मी. एकदा तुम्हाला एक्झाम्पल सुरू झाले की नाही आपले बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, मग कंटाळा येणार नाही आणि मजा वाटेल तुम्हाला सोडवायला, कारण प्रॅक्टिकल सुरू झालं ना. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वेगळं असतं, पण तुम्हाला एक लक्षात येईल व्हरायटी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स कसे असतात. आता आपल्या बिझनेसमध्ये गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, आग लागून 5,000चा माल जळाला, बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. आपल्या दुकानात चोरी झाली, काय करणार, ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग काय करणार, डेबिट क्रेडिट कोणाला देणार. लक्षात आलं का. असं आहे. तुम्ही लाईट बिल भरलं, पेड इलेक्ट्रिसिटी बिल ₹1300, पेड इलेक्ट्रिसिटी बिल ₹1300, त्याचं ट्रान्झॅक्शन. असं व्हरायटी ट्रान्झॅक्शन्स येतात, व्हरायटी ट्रान्झॅक्शन्स. हा, आता कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय, तुम्हाला आधी मला हे सांगावं लागेल. जर्नल, लेजर, सबसिडरी बुक्स सिलेबसमध्ये शब्द आहेत. कॅशबुक या टॉपिकचं इथं नाव आलंय. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे असा व्यवहार, असं ट्रान्झॅक्शन की जे कॅशबुकच्या दोन्ही साईडला पोस्टिंग करतं. दोन्ही साईडला म्हणजे कॅशबुक हे अकाउंट आहे, त्याला 2 बाजू असतात, एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. त्याचा अर्थ सगळे नंतर कळते. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे असं ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन की ज्याचं कॅशबुकच्या बोथ साईड इफेक्ट होतो.
ट्रान्झॅक्शन एक, पण इफेक्ट डेबिटला पण होतो आणि क्रेडिटला पण होतो. व्याख्या बघा. The entry which appears on both side of cash book is called contra entry. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे असा बिझनेस ट्रान्झॅक्शन की जे कॅशबुकच्या डेबिट आणि क्रेडिट दोन्ही बाजूला त्याचा इफेक्ट होतो, पोस्टिंग होतं, त्याला म्हणतात कॉन्ट्रा एंट्री. बोथ साइड ऑफ कॅशबुक, असं ट्रान्झॅक्शन की जे बोथ साइड ऑफ कॅशबुक रेकॉर्ड केलं जातं त्याला कॉन्ट्रा एंट्री असं म्हणतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन एक पण पोस्टिंग दोन्हीकडे होतं. दोन्ही म्हणजे डेबिट साइड, क्रेडिट साइड. पानाला घडी घातलेली असती. कळेल, आठवण करून देतो. कॅशबुक टॉपिक ह्याच टर्मला आहे आणि हे बेसिक टॉपिक आहेत, परीक्षेला असतातच. कधी का घेण्यात परीक्षा, पण परीक्षेला असतातच. ओके, आज आपण डेबिट नोट, क्रेडिट नोट तेवढं सोडलं मी. ओव्हरड्राफ्ट आता थोडं राहिलंय. 65 पर्यंत राहिले बघा. आता आपण जवळजवळ 58 पर्यंत आलोयच आणि 2 मधले सोडलेत. माझ्या मते पुढच्या लेक्चरला आवरून टाकतो, हे आवरून टाकतो आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला अकाउंटची डेफिनेशन घेतो. अकाउंटची डेफिनेशन घेतलं की सुरू झालं. तिथनं मग अकाउंटचे रूल्स बाहेर येतात. टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि रूल्स ऑफ अकाउंट्स बाहेर येतील. मग पुढचं आणि नंतर इथं एक ह्या टाइपचं जरा डार्क आहे बघा, त्याच्यात सगळे रिअल पर्सनल नॉमिनलचे एक्झाम्पल दिलेत. पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये हे झेरॉक्स आवरतोच. आणि मग जसं असेल तसं पीडीएफ पाठवतो, लगेच लिहून घेत जावं. पीडीएफ पाठवतो आणि आपण प्रॉब्लेम जे घेणार आहे की नाही, एक्झाम्पल्स जे घेणार आहे की नाही, त्याचे जसे माझ्याकडे पीडीएफ तयार होईल तशी तशी मी पाठवत जातो तुम्हाला. 4 प्रॉब्लेमची, 5 प्रॉब्लेमची. आणि ते प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, प्रॉब्लेम लिहून घ्या आणि मग आपण सोल्युशन करायचं. सोल्युशन तयार करताना मी फळ्यावर घेतो सोल्युशन्स, याप्रमाणे जाईल. ओके, मला कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम घ्यायचे, एक्झाम्पल्स घ्यायचे ते मी ठरवतो. तरी फार अगदी रटाळ करत बसत नाही, वेळ कमी आहे. कसं काय असेल ना, एक्झॅक्ट डिटेल एक्सप्लेनेशन करतो, अगदी खोलात जाऊन, बेसिक मध्ये जाऊन. लक्षात येते तुम्हाला जीएसटी पण आहे, तुम्हाला जीएसटी आहे ह्या, तोही शिकवतो. काही काही मुद्दे आहेत जे टफ असतील, त्याचे मी समासामध्ये काही पॉईंट लिहून देतो. कायम तुमचं बरोबर येणार. जीएसटी पण आहे तुम्हाला, सीजीएसटी, एसजीएसटी. कुठलंही बिल मिळालं तर बघा की जरा कसं जीएसटी असतंय. सीजीएसटी, एसजीएसटी, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं, असा हा प्रकार आहे. शक्यतो पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये हे आवरून टाकतो, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल्स घ्यायला मोकळे. मग पुढचा पीडीएफ पाठवतोच. कॉम्प्युटरवर करायचं तयार आहे माझं, चालूच काय काम चालू आहे. प्रॉब्लेम्स देऊन जसे 4 पानं झाली, 5 पानं झाली, देतो तुम्हाला, पाठवतो. ती पीडीएफची सगळं लिहून काढा आणि पुढे सोल्युशन्स करा, पुढे सोल्युशन्स करा. किंवा एक काम करा, नाही राहू दे, रेग्युलर वहीमध्येच घ्या. हे एकदा सगळं लिहून झालं, इथपर्यंत लिहून झालं का सगळ्यांचं वहीमध्ये बघा. हे डार्क पान दिसतंय, जरा नीट बघा, दिसतंय त्यातलं सगळं. इथपर्यंत सगळी वही पूर्ण करा, म्हणजे पुढची पीडीएफ पाठवल्यावर त्याच्या पुढे लिहून काढा पटकन. आणि मग सोल्युशन्स त्याच्या पुढे करूया, सोल्युशन्स. चालतंय. ओके, बाकीचे डेफिनेशन्स ओव्हरड्राफ्ट पासून पुढं. ओव्हरड्राफ्ट आता 1 मिनिटात सांगता येते, पण आता आज स्टॉप करूया इथं. ठीक आहे, ओके.